नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत या 21 कारणांमुळे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे. आता ही कारणे नक्की कोणकोणती आहेत याची जी माहिती आहे ते चेक करणारे अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. नक्की कोणत्या कारणांमुळे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो, ही सर्व कारणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, अधिकारी जेव्हा तुमचा फॉर्म चेक करायला घेतात त्यावेळेस त्यांना रिजेक्ट दिस सर्वे अशा पद्धतीने ऑप्शन येतो आणि कोणत्या कारणाने तुम्हाला फॉर्म रिजेक्ट करायचे अशा प्रकारची कारणे असतात. आता कोणत्या कारणाने हा अर्ज आपला रिजेक्ट होऊ शकतो ती कारणे पहा. पहिलं पहा, नोंदवलेले नाव व आधार कार्ड वरील नाव यात तफावत आहे. नाव नोंदवलेलं आणि आधार कार्ड वरचं नाव यामध्ये जर काही तफावत असेल तर हा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. अर्जदाराचं वय 21 ते 65 वर्षाच्या खाली असेल तरी हा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड नुसार नसेल तरी हा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. तसेच चौथं पहा, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र असेल, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षाचं मतदान कार्ड यापैकी एक प्रमाणपत्र जर जोडलेलं नसेल किंवा चुकीचं जोडलेलं असेल तरी सुद्धा तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे. त्यानंतर पाचवं पहा, जर महिलाचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला असेल तर त्यांना पतीचं जे आहे ते 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कोणतेही प्रमाणपत्र द्यायचे आणि ते जर नाही जोडलं तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. 6वं पहा, आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवला तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. 7वं पहा, उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. 8वं पहा, कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते कमी असल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर यापैकी कोणतंही तुम्ही जोडलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. काही जण सेल्फ डिक्लेरेशन जोडतील तर फॉर्म रिजेक्ट होणार आहे. एकतर उत्पन्न प्रमाणपत्र जोडा किंवा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जोडा, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होईल. त्यानंतर पुढे पहा, बँक खात्याचा तपशील म्हणजेच खातेदाराचं नाव, बँकेचं नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड हे जर चुकलं असेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. पुढचं पहा, बँक खाते आधार संलग्न नाही, बँकेचं खात्या जर आधार संलग्न असेल तर रिजेक्ट होणार आहे. पुढचं पहा, अर्जदाराने हमीपत्र दिलेलं नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे. हमीपत्रामध्ये जर तुम्ही खुणा वगैरे केल्या नसतील, सही नसेल किंवा नाव नसेल तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर पुढचं पहा, अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. काही पेन्शनचा वगैरे लाभ घेतात. जरी काही जणांचा अप्रूव्ह झाला असेल तर लक्षात ठेवा त्यांची वसुली सुद्धा नंतर होते, जसं पीएम किसान योजनेअंतर्गत झालं होतं. जरी तुमचा फॉर्म हप्ता अप्रूव्हल झाला चुकून पण तुम्हाला पेन्शन भेटत असेल तर तुमच्या नोटीस येते आणि तुमचे पैसे जे आहेत ते वापस घेतले जातात. आता पुढचं पहा, 4 चाकी वाहन असेल तरी सुद्धा तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर. त्यानंतर पुढचं पहा, सद्यमान, विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असेल तर. आणि पुढचं पहा, जे नियमित कायम कर्मचारी म्हणून शासन विभाग उपक्रम मंडळामध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती, निवृत्ती वेतन घेत आहेत असे सुद्धा जे काही कर्मचारी असतील त्यांचा सुद्धा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार आहे. त्यानंतर पुढील 18वं कारण पहा, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन, बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट होईल. कुटुंबातील पुढचं पहा, एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ घेतला असेल तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट होईल आणि जर कोणाचा अप्रूव्ह झाला असेल तर त्यांना नोटीस वगैरे जाईल आणि त्यांचे पैसे सुद्धा वसूल होऊ शकतात. पीएम किसान योजनेमध्ये असं झालं होतं. आता पुढे पहा, अर्जदाराचं नाव व सादर केलेली कागदपत्रे याच्यामध्ये जर तफावत असेल म्हणजे चुका असतील तरी सुद्धा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. आणि शेवटचं आहे इतर कारणे. आता इतर कारणांमध्ये जर त्यांना वाटलं की दुसरं काहीतरी चुकलं आहे तर इतर कारणाच्या बॉक्सवरती क्लिक करून इथे एंटर रिमार्क वरती ते टाकतील आणि तो फॉर्म रिजेक्ट करतील आणि तुम्हाला दाखवेल इतर कारण कोणतं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे अधिकारी आहेत तुमचा या 20 ते 21 कारण आहेत याच्यामधले एक कारण सिलेक्ट करून तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करू शकतात. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा. यावरती व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ नीट पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आता रिजेक्ट करायचा असेल तर त्यांना असे ऑप्शन दिलेले आहेत 2. पहिला ऑप्शन दिलाय पार्शियल रिजेक्ट आणि दुसरा ऑप्शन आहे फुल्ली रिजेक्ट. आता जो पहिला ऑप्शन आहे पार्शियल रिजेक्ट. आता पार्शियल रिजेक्ट म्हणजे काय आहे तर पार्शियल रिजेक्ट जर फॉर्म केला तर सिटीजन कॅन अपडेट अँड सबमिट द सर्वे ओनली वन्स. पार्शियल रिजेक्ट केला तर फॉर्म जो आहे तो एडिट करायला येणार आहे, म्हणजे एडिट करता येईल. आणि जर फुल्ली रिजेक्ट केला तर मात्र फॉर्म एडिट करता येणार नाही, तो कायमस्वरूपी
रिजेक्ट केला जाईल, म्हणजे फॉर्म पुन्हा भरता येणार नाही. पार्शियल म्हणजे पुन्हा भरता येईल आणि फुल्ली रिजेक्ट म्हणजे पुन्हा भरता येणार नाही. भरपूर जणांचे फुल रिजेक्ट केलेले आहेत. आणि जर फॉर्म अप्रूव्ह करायचा असेल तर त्यांना अशा पद्धतीने 2 ऑप्शन येतील, रिजेक्ट आणि अप्रूव्ह. तर अप्रूव्ह वरती त्यांनी जर क्लिक केलं तर सगळा फॉर्म बरोबर असेल, सगळी माहिती बरोबर असेल तर त्यांना अप्रूव्ह करता येईल आणि अप्रूव्ह वरती क्लिक करून त्यांना जो सर्वे आहे तो इथे सबमिट करता येईल. तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.